नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मी धुनी लावत आहे कारण आमचा जो हा टरबूजाचा प्लॉट आहे ना, तर याच्यावर चुरडा आलेला आहे। तर त्यांनी म्हणजे जे आम्हाला गाईड करत आहे टरबूजासाठी, त्यांनी सांगितलं की सकाळ संध्याकाळ शेतामध्ये धुनी लावा, म्हणजे जो हा अटॅक आहे चुरड्याचा हा कमी। हे बघा, असा टरबूजावर चुरडा पडलेला आहे। हे बघा, याच्यावर फवारणी केली तर ते म्हणत होते की फवारणीनंतर 6 दिवसाने चांगले होतील हे झाडं, जे आता नवीन पान काढेल ते चांगले होईल। तर हे बघा, हे पान आता चांगली येऊन राहिले, पण याच्या आधीचे जे होते ना ते बघा खूप चुरडा पडलेला आहे। म्हणून आता ही धुनी लावली आणि आता हे मधोमध ठेवायचे आहे आपल्याला मल्चिंगच्या। बघा, तिथे एक धुनी लावली आणि आता इथे एक धुनी लावली, तर पुन्हा आपल्याला तिकडे समोर लावायची आहे। त्यांनी आता हा प्रयोग करायला सांगितला आम्हाला, जे या प्लॉटसाठी गाईड करते त्यांनी। तर पाहू आता, धुनी इथे लावली तिथे लावली, आता थोडा अटॅक कमी होते का? जर अटॅक कमी झाला तर चांगलंच आहे, कारण पूर्ण प्लॉटवर चुरडा आलेला आहे। असं राहते शेतकऱ्याचं, करायला एक जाते आणि भलतंच होते, नाही का? म्हणजे शेती म्हणजे एक प्रकारचा जुवाच आहे, जो सर्व दागदागिने गहाण ठेवून आम्ही हा जुवा खेळतो। काल या प्लॉटवरती एक फवारणी झालेली आहे, पण माझ्या शेतकरी दादांना जर माहिती असेल की चुरड्यावर आणखी कोणतं औषध मारायचं तर ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्ही ते पण वापरून पाहू, जेणेकरून हा व्हायरस लवकर, या चुरड्याचा जो अटॅक आहे हा पटकन नाहीसा होऊन जाईल आणि आमचे हे टरबूजाचे झाडं जे आहेत हे सुधारतील। आणि आता इकडे पण एक धुनी केली।